वर्षभर खूप अभ्यास करून खूप वर्षांची मेहनत करून माझ्या स्वप्नासारख्या कॉलेजला, तुमच्या व माझ्या आवडत्या कॉलेजला म्हणजेच MES आयुर्वेद महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं. हो, भावना पोहोचल्या. तर आज आम्ही इकडे MES आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रथम वर्ग बॅच 2022-23 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय व मन यांचे संयुक्त कार्यसंबंधी एक पटनाट्य सादर करणार. तर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. तरी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीचा मान राखून आम्ही MES आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रथम वर्ग सादर करणार आहोत. कळलं का सगळ्यांना काय आहे परसेप्शन बाय इंद्रियाज? जसं की चरकांनी सांगितल्याप्रमाणे शारीस्थानातील प्रथम अध्यायातील 66 श्लोकात म्हणले आहे की जायते बुद्धी व्यक्तात् बुद्धिम अहमिति मन्यते ततो संपूर्ण सर्वांगो इति उच्यते. महाप्रलयानंतर सृष्टीच्या प्रारंभी सर्वप्रथम तत्वापासून बुद्धितत्व व बुद्धितत्वापासून अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा व पंचतन्मात्रांपासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय व मन ही उत्पन्न होतात. ते म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक उभयात्मक मन. तरी या पटनाट्यातील महत्त्वाच्या भागाला आपण सुरुवात करूया. ज्ञानेंद्रिय सांख्यकारकांनी 28व्या अध्यायात सांगितलेलेच आहे. शब्ददिशु पंचनाम लोचन मात्र विषके वृत्ती. तर ज्ञानेंद्रियांना भेटूयात. नमस्कार, मी कर्ण म्हणजे श्रोत्रेंद्रिय आणि माझे कर्म आहे शब्दग्रहण करून देणे. मी स्पर्शाचं ज्ञान करून देतो. आता तुम्ही मला ओळखला असेल की मी तो. नमस्कार, मी चक्षु, माझं कार्य आहे रूपाचे ज्ञान करून देतो. नमस्कार, मी रसनेंद्रिय, माझं कर्म आहे रसाचे ज्ञान करून देणे. नमस्कार, मी आहे घ्राणेंद्रिय आणि माझे कार्य आहे गंधाचे ग्रहण करणे. आम्ही यांना तर भेटलाच आहात, आता त्यांना पण भेटून देऊया. कोण रे? ते पण यांचे एवढे महत्वाचे आहे. त्यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर राहू खरं दे. सांग, विसरलीच ना? काही ना, उगाच काय पण बोलू नकोस. तर मी कुठे होते? हा, तर चरकांनी शारीरस्थानातील पहिल्या अध्यायात 25 व 26व्या श्लोकात सांगितलेच आहेत. हस्तपादक बुध उपसतो वाक इंद्रिय माथापिच. तर कर्मेंद्रियांना बोलूयात. नमस्कार, मी हस्त, माझे कार्य हस्तव ग्रहण धारणे. नमस्कार, मी पाद कर्मेंद्रिय म्हणजेच पाय आणि माझं काम आहे पादगमन कर्माने म्हणजे चालणे, फिरणे, धावणे हे माझं काम. वायू, उपस्थ, विसर्गात. नमस्कार, मी वाकिंद्रियम वाकच सत्या ज्योतिस्तमून होता. आम्ही कर्मेंद्रिय. आता या सर्वांचा महत्वाचा भाग, जो सर्वांचा सागर घालणारा, कधी आकाशातील ताऱ्यांसोबत झुलताना तर कधी सागराच्या अथांग तळाशी जाताना, क्षणात सर्वांसोबत नकळत काहीसा हसताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका जागी कधीच नसणारा. अरे कुठं आहे रे तुझं ते मन? हे अरे रे 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 येऊ. दात काय काढतोय? माझं मन येते, तुझं मन कुठे? सांगू बरोबर, जाऊ दे ना, जोक सापड. मी आलोच कॉर्नर वरून. हा, आता काय नवीन बाईक आहे, कॉलेज सुटलंय, तुला तर जावं लागत असेल. जा आणि बरं का, गाडी सावकाश चालव. Johnny
शिक्षण असंच आहे. परवा पण थोडक्यात वाचलोय आपण. असा मला आपलेच नाहीतर काय नुसतं अगदी सगळ्यांच्या मुळावर उठलंय. हे काय लावलं तुम्ही? मी हे केलं, मी ते केलं, मी असा मी तसा बोलायचं तरी ज्ञानेंद्रिय होतं ना. माझं म्हणतं ह्यानं डायव्हर्ट केलं होतं. बाकी माझं काय आहे? माझं कार्य तर कार्य काय आहेच काय? रूपाचे ज्ञान करून दिले. या पलीकडे माझं कार्य उरतेच कुठं रे? जसं की रूपोपलब्धी साधन इंद्रियम चक्षु रूपम रूपवंतीचे इथे चक्षु. जसं की शोध ग्रंथी मलमूत्र यांचे प्राकृतिक स्वरूपाचे ज्ञान करून देणे ते मी करतोयच रे. आणि तसे तुम्हाला सांगायचं झालं तर सांगतो, माझी उत्पत्ती कोणी केली तुम्हाला माहिती आहे का? माझी उत्पत्ती संख्येने सांगितले होते. माझी उत्पत्ती सात्विक आणि राजसिक अहंकाराच्या साहाय्याने झालेली आहे. तसेच वैशेषिक म्हणत होते माझी उत्पत्ती ही तेज महाभूताच्या अहंकाराने झालेली आहे. एक मिनिट माझ्यावर कशाला चिडतोयस? मग पुन्हा माझा काय संबंध येते? तुझाच आहे रे. अरे माझे कार्य काय? गंधाचे ग्रहण करणे एवढंच. सुगंध दुर्गंध याचे ग्रहण करणे एवढंच माझं कार्य आहे. आणि तर्कसंग्रहकार बोलून गेले की गंधोपलब्धी साधनम इंद्रियम घ्राणम नासाप्रवर्ती आणि घ्रायते अनेक घ्राणम. माहितीये का? आणि मी तुझ्या उत्पत्तीचं काय कौतुक सांगतोयस? माझी उत्पत्ती पण सात्विक व राजसिक अहंकारापासूनच झाली. माहितीये का? आणि वैशेषिक काय म्हणताय? माझी उत्पत्ती पृथ्वी महाभूताच्या आधिक्याने झाली. आणि आता माझं कार्य पण करू नको मी. अरे काय रे बाबा? कोणाचं काय तर कोणाचं काय? हे झालंय काय? कळतं परिस्थिती काय आहे? बस झालं आता तुमचं भांडण झालं असेल तर आमचा पण विचार करा. आम्हाला किती त्रास होतोय. आणि कोण आहे? करणं आहे ना. माझे कर्म काय? शब्दग्रहण करून देणे ते तर मी व्यवस्थित करत आहे. आणि तुम्हाला कसं आलं एवढं इगो? माझी उत्पत्ती कोणापासून झाली माहिती का? मी आकाश महाभूतापासून उत्पन्न झाली. आणि तसंच सांगतेकर म्हणतात की माझी उत्पत्ती देखील तुमच्यासारखीच सेम आहे. म्हणजेच काय? मी सुद्धा सात्विक व राजसिक अहंकारापासून बनली आहे. मग कसं एवढं इगो तुम्हाला? आणि तसेच माझे करणं हेच माझे अधिष्ठान आहे. आणि तेच तुम्हाला शब्दज्ञान प्राप्ती करून देतात. आणि तसेच तर्ककार म्हणतात शब्द उपलब्धी साधनम इंद्रियम श्रोतम श्रूयते आणि नैकी श्रोतम. अरे जरा तर तोकडे पण लक्ष द्या. त्याला किती त्रास होतोय? अरे ग मेरे खूप त्रास होतोय रे. तुम्ही सर्वांनी करायचं आणि मी विनाकारणच भोगायचं. माझं काम काय? स्पर्श ज्ञान करून देणं ना. उष्ण शीतल समतोष्ण खर इत्यादी गुणांचे ग्रहण करणे. तर्कसंग्रहकार माझ्याबद्दलही बोलतात की स्पर्श उपलब्धी साधन इंद्रिय तोक सर्व शरीर व्यापी त्वच संवरणे आच्छादने त्वचेती इति तोक. आणि सांख्यानुसार माझी उत्पत्ती राजसिक व सात्विक अहंकारापासून झालेली आहे. व वैशेषिक व आयुर्वेद म्हणते की माझ्यामध्ये वायू महाभूताचे आधिक्य आहे. थांबा. तुम्ही तुमचं म्हणताय आम्हाला किती त्रास होतो माहिती आहे काय? हे पाणी पाय बाजू खूपच काही बोलत नाही म्हणून मी काय ऐकून घेणार नाही. मी बोलणार आणि तुम्ही ते ऐकूनच घ्यायचं. मला किती त्रास होते माहिती आहे का? मला कसला त्रास? असा कसा त्रास नाही. भाषा रूप व ध्वनिरूप शब्दांची निर्मिती माझ्यापासून होते. आणि मला जर काही झालं ना तर तुमचं काहीच खरं नाही. तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अडथळा निर्माण होईल. तुझी आणि शब्द उत्पत्तीचा संबंध काय? काय संबंध? आओ भाई तुम्हें सुनाऊं मेरी कहानी. नाभि से जो आता है उसे कहते हैं ध्वन्यात्मक परावानी. उसके बाद आती है पश्चंती जो होती है उस स्थान के उद्वगामी. पश्चंती तो थी अस्पष्ट कंठ से ऊपर है जानी उसे कहेंगे मध्यमावानी. स्पष्ट आएगी फिर सबको सुनाए उसे कहेंगे वही खरीवानी. क्यों समझा ना जानी? अब बोल पानी. उलटे मला पण बोलायचं आहे. मला पण लागलंय रे. सर्व कामं तुम्ही माझ्याकडूनच करून घेत असता. मला संधी देत जा व्यक्त होण्यासाठी. नाहीतर नेहमी देण्याची घेण्याची आदानाची प्रपानाची सर्व कामं तुम्ही माझ्याकडूनच करून घेत असता. तुम्ही ज्ञानेंद्रांना असंच काय वाटतंय की तुम्हाला त्रास होता वेदना होता असे? मलाही लागलंय. मलाही त्रास होतोय. आणि मीही सकाळपासून उठल्यापासून चालणे फिरणे धावणे मीही काम करत असते ना. आणि आताही तुम्ही सगळे तुम्ही आता क्लासमध्ये माझ्याचमुळे आले ना. आता मीही थकलोय. आता मीही विश्रांती घेते. अरे तुम्ही माझा पण विचार करा यार. माझं कार्य पण खूप महत्वाचं आहे.
मी शरीरातून मनाला बाहेर काढते. झालं तुमचं? कोणाला काय बोलायचं का? नाही? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी आहे उपस्थित. माझं काम आहे काम भोग. माझ्यामुळे आज तुम्ही सगळे इकडे आहात. जर मी नसतो तर तू 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 कोणी नसता. गेल्या कित्येक वर्षापासून मी मानवी शरीराला जन्म देत आलो. त्यामुळे मी तेवढाच महत्वाचा आहे. चिंतन्यं विचार्यं पुण्यं च ध्येयं संकल्पम् एव च यत्किंचित् मन्त्वमेयं तत्सर्वं याप्रसन्यतम्. अर्थात विचार करणे, संकल्प करणे, चिंतन करणे, ऊहापोह करणे, अन्य सुखदुःखादी विषयाचं मनन करणे हे माझे कार्य आहे. हे माझे कार्य आहे. हे माझे कार्य आहे. त्यामुळे यात सर्वस्वी चूक माझी आहे. चूक माझी आहे. मीच ती जे चिंतन्य विषयाचं चिंतन करते, विचार विषयाचा तर्कद्वारा विचार करते, ध्येयाचा विचार करते. मीच ते ऊह्य जे कार्य कसं घडवून आणायचं आहे ठरवते. संकल्प पण मीच करते. हो त्यामुळे तुम्ही कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय तुमची काही चूक नाही. तुमची काही चूक नाही. तुमच्या